नमस्कार मंडळी. जुन्या दिवसाची जुनी सुरुवात आणि आज माझा बड्डे आहे आणि बड्डेच्या निमित्ताने मला खूप सारे सरप्राईज मिळणार आहेत आणि मी पण तुम्हाला खूप सारे सरप्राईजेस देणार आहे. त्यातलं एक सरप्राईज तर तुम्ही बघून खूपच सरप्राईज झाले असाल. आणि आज जे लोक पण आत्तापर्यंत माझ्यावर जळत असतील तर त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल. ते म्हणत असतील की नाही, आता थोडेफार पण जे होते काही लोक ते पण आता जळणार नाहीत. त्यांना आज खूप बरं वाटलं असेल, खूप 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 भारी वाटलं असेल. त्यांना वाटलं असेल की नको, अशा व्यक्तीवर जळण्यापेक्षा किंवा असा केक खाण्यापेक्षा, असं केक मिळण्यापेक्षा बड्डेला मला जसं मी आहे तसं खूप छान आहे आणि मला नाही पाहिजे, नको, मला असं लाईफ नको आणि हे तुलाच राहते आणि तुला वाढदिवसाच्या खूप 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 काय नाही, आता मी काय नाही बोलत, नाही, शुभेच्छा नाही देणार मी. मंडळी, सकाळी उठल्यापासनं म्हणजे जेव्हापासनं हिचा व्हिडिओ बघितला ना, मी हसतेच आहे. म्हणजे गाल दुखू लागले, माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आणि खरंच म्हणजे यार, कॉमेडी म्हणजे इतकं कॉमेडी. आणि मला असं वाटत होतं की काय बघतात की नाही. आणि खरंच यार, गट्स पाहिजेत, गट्स असे व्हिडिओ अपलोड करायला, असं सेलिब्रेशन फ्लॉन्ट करायला गट्स पाहिजेत. खरंच तुम्हाला असा बड्डे पाहिजे का मंडळी? तुमच्या नवऱ्याने तुम्हाला असा केक आणून दिला तर जसं केकचा बॉक्स ओपन होईल आणि तुम्ही ते चित्र बघितल्यावर तुमचं रिॲक्शन काय असेल ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की प्लीज नक्की सांगायचं आहे. खरंच आज तर बनताय. आणि ज्या 2 कम्युनिटी मी टाकल्या होत्या त्याच्यावरती जे तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे, तर ते आपण दिलं तर खरं आणि खूप छान कॉमेंट आल्या. पण मला नाही वाटत ह्या बाईकडनं काही शक्य आहे, पॉसिबलच नाही. ती काहीच सुधारणा करू शकत नाही, उलट वर्स्ट होत चाललं आहे. तर ते बाकी सगळं जाऊ द्या. तुम्ही मला फक्त एकच सांगा की जर इमॅजिन करा की तुमचा बड्डे आहे आणि तुम्हाला असा केक आणला आहे आणि तुम्ही केक बघितलात तर तुमचं रिॲक्शन काय असेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा 2 मार्काचा प्रश्न येणार आहे. आता एक्झाम चालू होणार आहेत, 2 महिन्यावर एक्झाम आल्या आहेत बोर्डाच्या. तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा 2 मार्काचा क्वेश्चन येतो. तर हा क्वेश्चन मी तुम्हाला विचारते, तुम्ही उत्तर देऊन ठेवा की डिस्क्राईब द केक. म्हणजे तुम्हाला त्या केककडे बघून, त्याच्यावरचं ते टॉपिंग बघून आणि जे पण काही काय म्हणतात त्याला, ते डेकोरेशन, ते बघून तुमच्या मनात काय विचार आले, तुम्हाला कसा वाटला आणि काय थीम आहे त्या केकची, तुम्हाला काय वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्याच्याहून मोठा प्रश्न येणार आहे, 5 मार्काचा असणार आहे तो प्रश्न. आणि तो प्रश्न तुम्ही नीट नोट करा. हा प्रश्न नक्की येणार एक्झामला. तो प्रश्न आहे TS 9.910. जेव्हा बोंबाड आपला लूक दाखवते तेव्हा ती आपला असा ढुंगण वाकडं करून तिथे उभी राहते, तर ती कुठली पोज आहे, त्या पोजचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. आणि डिस्क्राईब द पिक्चर, चित्र वर्णन करा. तर तुम्हाला असं चित्र येणार आहे, एक स्त्री वाकडं असं उभी आहे आणि मागे तिच्या नवऱ्याचा हिरव्या कपड्यातला फोटो. तर ते आणि ती पोज ह्याचं तुम्ही काय वर्णन करू शकता, तर तेही 5 मार्काला हा क्वेश्चन येणार आहे क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये. तर तुमचं क्रिएटिव्ह रायटिंग आज तुम्ही कॉमेंटमध्ये दाखवायचं आहे, जेणेकरून मग मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार की काय चेंजेस करण्याची गरज आहे. आणि आपले जी बोर्डाचे नियम, यूट्यूबचे नियम पाळून असे कॉमेंट करायचे आहेत. कॉमेंटमधली भाषा नियमाला अनुसरून असली पाहिजे. तुमची शब्दसंपत्ती दाखवायची आहे, तुमचं भाषा सौंदर्य दाखवायचं आहे आणि ते मला समजेलच. तुमचे जे कोड वर्ड्स आहेत ते मी डिकोड करेन, तर त्याची काळजी नसावी. तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. सो भगतपुरीला पॉपॉ इडली एकाच वाडग्यात घेऊन, त्या वाडग्यातच सगळं हात घालून त्याच्यातच बरबटून खाणारी आपल्याला आता ब्रेकफास्ट दाखवणार, युरोपियन ब्रेकफास्ट दाखवणार. अगं लायकी आहे का बोंबडे तुझी? तू काय दाखवते, काय सांगते, काय बाता मारते आणि काय तर म्हणे की मण्याकडे आज वेळ होता तर म्हणाले की चल बोंबाड आपण बाहेर जाऊन जरा आज आपण ब्रेकफास्ट बाहेरच करूया. मी म्हणाले मण्यार काही हरकत नाही. अरे मण्याकडे आज वेळ होता नाही, मण्याकडे नेहमीच वेळ असतो, त्याच्याकडे कधी वेळ नसतो, रिकामटे काढा तर रे.
मला मला आता काम आहे म्हणून नेहमी तिथेच लोंबकळत असतो, नाहीतर तुला शूट घेत असतो, नाहीतर त्या दिवशी पण सगळं करून मग आता बाबा झालं तर आता कामाला लागूया वेळेत, तर ते नाही. घरी आल्यावर पण तिथे तोंड मारत होता कॅमेरासमोर, फालतूची बडबड करायला उभा राहत होता. इतका लायकीशून्य माणूस आहे ना. पहिले तरी काहीतरी बरा वाटायचा, पण आता जे त्याने शेण खाल्लंय ना गेल्या महिन्याभरामध्ये, आणि त्याआधी पण खूप खाल्लं आहे पण एवढा पकडला गेला नव्हता, पण आता त्याची सच्चाई बाहेर आली आहे तर कळून येतं आहे की किती किती वेला आणि किती फुकट माणूस आहे. कामधंदे नसलेला, लिटरली अनएम्प्लॉयमेंट बेनिफिटवर जगणारा नक्कीच असणार आहे हा. कारण ज्याला लायन आणि मंकीमधला फरक ओळखता येत नाही त्या माणसाकडनं काहीच अपेक्षा केली जाऊ शकत नाही. आणि सगळे पॉडकास्ट एकदम कान देऊन ऐकते, सगळे एकदम कॉमेंट्स आणि पॉडकास्ट सगळं. आणि नंतर मग म्हणायचं मला एक अशी कॉमेंट आलेली, मला अशी कॉमेंट आलेली की तुला बोलताना हल्ली खूप दम लागतो बोंबाड. तर मी त्यांना सांगू इच्छिते की ॲक्च्युली आता इथे खूप थंडी राहते आणि इथे थंडी चालताना ना आपण जेव्हा बोलतो आणि मी खूप बोलते तर बोलताना माझ्या तोंडात हवा जाते आणि त्याच्यामुळे तो दम लागतो. अच्छा, तुला कॉमेंट आलेली, लावत का नाही ग कॉमेंट? मला ही कॉमेंट आलेली, मला ती कॉमेंट आलेली. मी दुसऱ्यांच्या कॉमेंट सांगताना पण त्याला लावून लावून प्रूफ देऊन बोलते, स्वतःच्या तर दाखवतेच. आणि लोकांना माहितीच असतं. मला जर त्यावेळी अचानक नाही आठवलं, कारण कधी कधी पॉडकास्ट करता करता मला एकदम सुचतं की ही कॉमेंट आपल्याला मेन्शन करायची आहे, आणि मग त्यावेळेला मी स्क्रीनशॉट नसतो मी काढलेला, किंवा मला त्या व्यक्तीचं नाव आठवत नसतं, तर मग मी सांगते की असं असं कॉमेंट होती, एकच आपल्याच पैकी कोणीतरी केली होती. तर मग ती व्यक्ती बरोबर सांगते त्या पॉडकास्टच्या खाली की ताई ती कॉमेंट मी केली होती. तुझ्याकडे ना असं कोणी सांगत की मी केली होती, ना तू दाखवत, ना स्वतःच्या कॉमेंट दाखवत. दुसऱ्यांना तर केलेल्या तर जाऊच दे, कारण तू दाखवूच शकत नाही, कारण तुझ्याकडे अशी कुठलीच कॉमेंट आलेली नसते. तू दुसऱ्यांच्या इथल्या कॉमेंट वाचून त्याची उत्तरं, आणि दुसऱ्यांच्या इथे कॉमेंट पण नसली ना, पॉडकास्ट ऐकते आणि पॉडकास्टमध्ये काय बोलले त्याची उत्तरं माझ्या इथे कॉमेंट आलेली म्हणून सांगते. येड्या रांडरांची पट खोटारडी उत्तर पण खोटं देते. काय तर म्हणे हवा जाते, हवा जाते. आणि मग काय घरात पण हवा खाते का तू? हां, त्या दिवशी वरती गेलेली जिने चढताना धाप 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 करून मग वरती गेल्यावरती तिथे बोलताना पण करत होती. खोटारडी, किती खोटं बोलशील ग, किती खोटं बोलशील. तुझी जीभ झडप कशी नाही. आणि तिथे स्टाईल बघितलं, एकच शब्द येतं, मर्सी. बस तेवढं बोललं की झालं, बाकी काय येतं तुला? यडपट कुठची काय पण ॲक्टिंग मारत होती. आणि काय बोलते की इथं पार्किंग खूप राहतात, इथे पार्किंग शोधायला खूप वेळ लागला. आम्ही कुठेतरी पार्क केली आमची गाडी, इथे पार्किंग मिळालं. आणि कारण आता कसं ऑफिसचा टाईम राहतो तर सगळेजण इथे ऑफिसला येतात, ऑफिस आवर्स आहेत तर ते इथे गाड्या पार्क करतात. आणि ट्रॅफिक पण खूप लागतो कारण ऑफिसची वेळ आहे. ऑफिसची वेळ आहे तर तो काय करतोय का तुझा रिकाम टेकडा मण्यार? हां, मणी पडलेला येडा पोकळ मण्याचा काय करतो तिथे? त्याला कधीच काही कामधंदे नसतात, त्याला कधीच काही नसतं. सगळेजण ऑफिसला जातात, सगळ्यांचं ऑफिस राहतं आणि ट्रॅफिक राहतो, सगळा राहतो. पण हा एक आहे आपला कोंबडा, घरी कोंबडीची अंडी शेकवत असतो. मी काय तर म्हणे ह्याचा आवाज नाही काढता येत बाबा, मला काहीतरी वेगळाच आहे. हिचा आवाज सोप्पा आहे, पण मण्याचा बेखोस आलेला आहे. अरे तू पार्वताला पार्वती समजून चूक केलीस ती केलीस, पण अजूनही तुला नाही माहिती कसली बलदंड आहे तुझी कुस्तीगीर बायको. काय तर म्हणे तिच्याकडनं फिनिश होईल असं वाटत नाही. झाला फिनिश पण झाला आणि दिवसभर ढेकर दाबून पण झाले. एवढे ढेकर दाबायच्या चक्करमध्ये पोट असं फुगलं. बड्डेच्या दिवशी ड्रेस घातलेला कसा पाऊंच दिसत होता. सगळ्यावर झपाटा मारणारी, कधी खाते असं होणारी, दुसऱ्याचा मागे पुढे विचार पण न करणारी, तिच्याकडनं फिनिश नाही होणार. आणि ते सुद्धा एवढं आयतं खायला मिळालं आणि ती सोडेल. तिचं तोंड बघितलं कसं झालेलं जेव्हा कळलं बाहेर खायचं आज ब्रेकफास्टला सुट्टी, आणि किती खुश झालेली. आणि एवढं खाऊन झाल्यानंतर काय म्हणे की खूप खाल्लं आहे आम्ही, आता खूप पोट भरलं आहे, आता दुपारच्या जेवणाचे काही असं वाटतच नाही, गरज पडणार नाही आहे. अरे म्हणजे हिने डिक्लेअर करून टाकलं, त्या मण्याला विचारलं पण नाही की त्याला दुपारचं जेवण लागणार आहे का. हां, फक्त एक गोष्ट बोलली बोंबडी की खूपच हेवी ब्रेकफास्ट होता, हेवी झाला ना. तरी मण्यार बोला नाही माझं ओके होतं, म्हणजे मला ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. हां त्यांचा हेवी होता, माझा लाईट वेट होता, लाईट वेट.
लाईट वेट काय असतं? लाईट असतं, फक्त लाईट ब्रेकफास्ट असतो तो. लाईट वेट काय असतंय? आणि त्याला हेवी तेव्हा जरी वाटला असला, तेव्हा तरी त्याला पोट भरलं असलं तरी त्याला दुपारपर्यंत भूक लागू शकते. तर त्याच्यानंतर जेव्हा पुढे बोलली, हिला एक तर डायलॉग पण काय बोलते ना, असे झुरके मारते, बाबा रे बाबा, विचारूच नका. काय बडबडत असते हिचं हिलाच कळत नाही. तर काय म्हणे की मला वाटलं आता ही असं म्हणेल की, मी मण्यारला म्हटलं की आता तर असं वाटतंय पोट भरल्यासारखं, दुपारी बघूया जेव्हा ती वेळ होईल तेव्हा काय करता येईल तेव्हा मग आपण ठरवूया, असं काहीतरी बोलेल. तर काय म्हणते, मी मण्यारला म्हणलं आता तर पोट भरलं आहे, आता तर अजिबात दुपारी जेवणाची इच्छा नाही आहे आणि त्यावेळेला बघू, त्यावेळेला मी दुसरी कामं आटपून घेईन. म्हणजे हिने डिक्लेअर की काही मिळणार नाही आहे, तुझं पोट नसेल भरलं तर अजून काय ते मागवून खाऊन घे, पार्सल घे, काय पण घे, मी दुपारी जेवण बनवणार नाही. झालं, फिनिश. कळलं ना मण्यार? हां, म्हणे हिला नाही जाणार, हिला असं नाही होणार, बलदंड आहे ती आणि एक नंबरची आळशी आणि थुकरट आहे. तिच्या नादाला लागू नको. जेवढा अजून जरा लागली आहे ना तुझी, तेवढी बस झाली. अजून लावेल तुझी पूर्ण. घेऊन गेला ना मोठा हुशारी करत ब्रेकफास्टला, लाव तिला असल्या सवयी. मग तुला काय खायला प्यायला घालते का बघ. त्या दिवशी फक्त तुला लंच नाही मिळाला, ह्याच्या पुढे डिनर पण नाही मिळणार. बावळ्यात कुठला मण्यार, मणी पडलेला. ये बाई, तू ना ते हेल्दी अनहेल्दी आणि प्रोटीन आणि डाएट आणि पोर्शन कंट्रोल ह्याच्यावरती तू भाषण देऊ नकोस. कचरा खाणारी बाई, गब्बास. ती काय ते खात होती ते सगळं फक्त फ्रूट्स आणि असं काहीतरी अवकाडो घेतलं तर म्हणजे हेल्दी झालं. अवाकांडो खाल्ला तर मी एकदम हेल्दी खाल्लं आणि मी ते फ्रूट्स होते त्याच्यामध्ये, पण ते पूर्ण मैद्याचा होतं. तुझा क्रॉसॉ पण मैद्याचा होता, ते पॅनकेक पण मैद्याचे असतात आणि मग त्याच्यावरती ते क्रीम आणि मग ते चॉकलेट आणि मग ते स्ट्रॉबेरी सिरप, हे सगळं इतकं गोड आणि इतकं म्हणजे शुगरी येते, इतकं अनहेल्दी येते आणि तू काय हेल्दीच्या गोष्टी करते का? हां, ठीक आहे. म्हणजे असं तू हे पण नाही बोलू शकत कारण तू इतकी बकलॉडगिरी करून ठेवली ना सगळीकडे. नाही तर एखादी व्यक्ती असं पण बोलू शकते, ठीक आहे कधीतरी ठीक आहे, इथे असंच ब्रेकफास्ट मिळतो तर आम्ही असा विचार केला की थोडा टाईम स्पेंड करूया आणि ते घेऊया ब्रेकफास्ट आणि म्हणून मग आम्ही इथे आलो आणि आम्ही तर खातोय, पण इट्स ओके. असं म्हणजे तू ते तर खरं तर तुझ्या तोंडातनं निघणारच नाही. हां, आणि ते तू काय बोलूच नको. त्याच्यापेक्षा तू काही बोलूच नको. तू खरं पण बोलू नको, तू खोटं पण बोलू नको, तू काय बोलू नको. शट टेप अप, चुबस. आणि फायनली कळलं ना मंडळी, कळलं नाही कुठले ढापते, ट्रिपला वगैरे जाते तर कुठून कोणाचं ढापून आणि कोणाची आयटनरी ढापते, कोणाचे व्हिडिओग्राफी ढापते. हिला जमत नाही, ही थुकरटपणाच करते आणि हिचे फेकाफेकी आणि सगळीकडे खोटेपणा पकडला जातो. पण ही कोणाचं ढापून व्हिडिओज बनत ते कळलं ना, स्वतःच दाखवलं. आता हेच मी लास्ट इयर दाखवलं होतं जेव्हा ते ग्रीसलाच गेलेले ना, तेव्हा मी सांगितलं होतं की कुठून हे कुठल्या ह्याचं आणि प्रूफ पण दिले होते की सेम टू सेम ह्यांची आयटनरी ढापतात. हे लोक तिथेच राहायला गेलेले जिथे बोंबाड राहायला गेलेली, सगळं सेम टू सेम. आणि आता तिने स्वतःच सांगितलं आहे त्याचं नाव आणि स्वतःच दाखवलेलं आहे. सो हेच ते व्लॉगर आहेत ज्यांचं ही ढापून स्वतःचं कॉन्टेंट बनवायची आणि विकायची आणि त्याचे पैसे वसूल करायची. पण आता हिचं मला वाटत नाही आता काय इतक्यात हे असले काहीतरी पराक आणि केलं तरी तिला कळलं आहे की आता आपण काही केलं तरी पण आपलं काही चालत नाही आहे आणि आपले पैसे वसूल होत नाही आहे. म्हणून आता गपगुमान बसली आहे आणि अशीच बस. जर हल्लीस ना तिथून उठलीस ना, रट्टे जाणार तुला. आणि रट्ट्यावरनं आठवलं, मला वाईट वाटत येतं आणि खूप वाईट आहे आणि हे वर्ष खूप वाईट होतं. मग का केलंस तू सेलिब्रेट? आणि सेलिब्रेट बाप रे, हिचं बड्डेचं आणि हिचं ते ऐकून एक आठवडा तेच ऐकतोय. माझा बड्डे येतोय आणि आता मी हे केलं पाहिजे आणि मी ते केलं पाहिजे आणि मग आता माझा वाढदिवस, आज माझा वाढदिवस, काल माझा वाढदिवस, उद्या माझा वाढदिवस, परवा माझा वाढदिवस. इतकं ऐकून मला खरंच या गोष्टीची जाणीव झाली की अशी जर व्यक्ती असेल की जी इतकी बोंबाबोंब आणि इतकी एक्साइटमेंट, म्हणजे एका जमान्यात आहे ना, मला पण होती, अजूनही आहे, म्हणजे प्रत्येकाला असते इनफॅक्ट आपल्या बड्डेची. पण इतकं मी कोणालाच बघितलं नाही. इतकं ऑब्सेस्ड आणि इतकं हाईप आणि इतकं नुसतं माझा इतकं तर ही ना मण्यारच्या बड्डेला असते ना त्या मुलींच्या बड्डेला असते, फक्त स्वतःच्याच. म्हणजे आपलं कसं असतं की आपण एक्सायटेड असतो तर सगळ्यांच्या, म्हणजे आपल्या जे आपल्या घरचे आहेत, आपल्या जवळचे आहेत,
त्यांच्या सगळ्यांच्याच बड्डेला आपण तेवढेच एक्सायटेड असतो. मग ते आपल्या मुलांचा असू दे, आपल्या नवऱ्याचा असू दे. पण हिचं असं नाही आहे. ही स्वतःच्या म्हणजे इतकी सेल्फ ऑब्सेस्ड बाई मी कधीच बघितली नाही. आणि अशा बाईबरोबर राहणं, अशा व्यक्तीबरोबर राहणं इनफॅक्ट किती टॉर्चर असू शकतं आणि किती हॉरिबल आहे. नुसतं बघूनच आपल्याला, नुसतं ते ऐकून आपल्याला, आपण म्हणजे जसं हे लोक म्हणतात की तुम्ही तर फक्त 10 मिनिटाचं बघता वगैरे, तर त्याच्यावरूनच आपल्याला त्या 10 मिनिटातच जे 5 मिनिटं ही जे पुराण लावायची, दरवेळेला ते मेन्शन करायची, मग ते तिच्या पॅम्परिंगसाठी असू दे किंवा हां. आणि अजून एक मध्ये 3 दिवस गायब झालेले ना, तर मला वाटतं ही काहीतरी शॉपिंग विपिंग सगळं काही करून आलेली आहे. पण ते सासूबाईंना दाखवायचं नाही, कोणाला काही कळलं नाही पाहिजे की काय मिळालं म्हणून ते नाही म्हणाने मला काय नाही दिलं आणि प्रत्येक वेळेला काय दिलंच पाहिजे असं नाही आहे. वा वा वा, हे काहीतरी असं कुछ तो जोल आहे भैया, कुछ तो गडबड आहे. अरे दयावरून आठवलं, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी टाईम स्टॅम्प सांगते. 19.15 फेरी बोलते सॉरी दया. कशाला म्हणते ती सॉरी दया? जरा तुम्ही नीट ऐका आणि मला सांगा. सॉरी दया फेरी आपले पॉडकास्ट ऐकते, नीट लक्षात ठेवा. TS 19.15. सो एकतर ती पॉसिबिलिटी असू शकते की हिने ऑलरेडी गिफ्ट घेतलेलं आहे पण तिने ते दाखवलं नाही आहे. किंवा दुसरी पॉसिबिलिटी ही असू शकते की ही नंतर घेणार आहे, कारण लास्ट इयर पण हिने असं अचानकच काढलं होतं. माझं बड्डे गिफ्ट बाकी होतं, मी म्हणाले होते की नंतर द्या, पण आता मला एक गोष्ट आवडलेली आहे तर मी म्हटलं की ठीक आहे, मग हेच माझं बड्डे गिफ्ट म्हणून तुम्ही मला आत्ताच देऊन टाका. सो यू नेवर नो, अजून एक पुढच्या आठवड्यामध्ये ही बड्डे गिफ्ट शॉपिंगला माझी बड्डे गिफ्ट, पण त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ छापायचा असेल म्हणून आत्ता काही घेतलं नाही आहे, ते नंतर घेईल. आधी तर त्या मण्यावर आदल्या रात्री एवढं प्रेशर आणलं होतं की माझा बड्डे राहतो आता, उद्या माझा बड्डे आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे उद्या माझा बड्डे आहे. हो गं बाई, माहिती आहे का तुझा बड्डे आहे. अरे कोणी विसरायचं म्हटलं तरी तू विसरायला देणार आहे. म्हणजे तू घरच्यांना बाहेरच्यांना पण टॉर्चर करते गं बाई की माझा बड्डे पुढे बोल. तर मी नेहमीच मण्याच्या बड्डेला मला ओरडली. मग काय ओरडली म्हणजे काय, किती पकवते, पटापट बोलायचं ना. तर मी मण्याच्या बड्डेला नेहमी काय ना काहीतरी देत असते आणि त्यांचा बड्डे खूप चांगला सेलिब्रेट करत असते. आता मण्यावर मला काय सरप्राईज देणार आहे बघूया. आता उद्या माझा बड्डे आहे. जसं मी सांगितलं की मण्यार काय सरप्राईज वगैरे काय, मण्यारची ती मजाल काय सरप्राईज बाबा. ते केक जर हिला सरप्राईज म्हणून आणला असेल तर ते सरप्राईज नव्हतं, ते शॉक होता, शॉक. म्हणजे खरंच मंडळी तुम्ही बिलीव्ह नाही करणार, इतका खतरनाक, म्हणजे इतकं मला बघून मला असा सदमा लागला ना. खरंच काय प्रकार होता तो, कसला झेंडू केक होता. माझा विश्वास उडालाय आता. म्हणजे असा केक बनू शकतो, म्हणजे अशा कंट्रीमध्ये ज्याच्यामध्ये बेकिंग म्हणजे एकदम म्हणजे क्लास टॉप नॉच लेवलचं बेकिंग असतं. आणि त्यातनं म्हणजे कुठला शोधून आणला हा केक आणि ती काय डिझाईन होती मण्यार, काय विचार करून तो आणला. ते 2 मोठे गोळे बाजूला पॅशन फ्रूटचे आणि मध्ये काय ते असं लटकत होतं आणि त्याच्या बाजूला 2 काळ्या गोळ्या. ओ गॉड, माय गॉड, असं वाटत होतं ना. म्हणजे ते असतात ना फ्रेंड्स किंवा असं मस्तीमध्ये असा काहीतरी केक आणतात आपल्या फ्रेंडला सतवायला किंवा चिडवायला, असे फनी केक असे काहीतरी असतात. तसा काहीतरी प्रकार वाटला. म्हणजे तू खरंच असं काहीतरी आणलं का, म्हणजे असं बोंबडे मी तुझ्या आवडीचं आणलं हेच आवडतं ना तुला, सो बघ, असा काहीतरी म्हणजे असा खुफिया असा होता का अश्लील केक. म्हणजे इतका अश्लील, इतका वाह्यात केक कसा कोण बनवू शकतं. आणि ते आयसिंग पण बघितलं त्याचं, ते काय असं क्रीम असं त्या पॅशन फ्रूटच्या खालून असं बाहेर आलं होतं पांढरं. म्हणजे इमॅजिनेशन, म्हणजे माझ्या इमॅजिनेशनला ना असे पंख फुटलेत अक्षरशः. म्हणजे जेव्हापासून सकाळपासून मी तो केक बघितला आहे ना, मी काय विचार केला की मी तुम्हाला नाही सांगू शकत. म्हणजे खरंच नाही सांगू शकत, पण तुम्ही मला नक्की सांगा. म्हणजे मला माझे विचार तुमच्यापर्यंत हळूहळू असे काहीतरी कोड लँग्वेजमध्ये पोचवता येतील.
हॉरिबल. म्हणजे माझी हिंमत नसती झाली जर माझ्यासाठी असा केक आणला असताना, मला कुठेच फोटो काढून टाकण्याची पण हिंमत झाली नसती. आणि या बाईने आणि हा मण्यार तिला आणि सांगते, मी बोंबलीला अरे ह्याचा आवाज मी बोंबलीसारखा काढत होते. मी बोंबलीला म्हणाला की ना त्याचा केक बरोबर फोटो काढून घे, म्हणजे कसं ना छान वाटेल केक बरोबर फोटो, आणि मस्त असं मेमरी पण राहील ना. हो, मेमरी तर राहिलीच पाहिजे, या केकची मेमरी बाबा. असा केक पुन्हा होणारच नाही. मजनूबाईच्या पेंटिंगपेक्षा हॉरिबल. म्हणजे इतका नेक्स्ट लेवल होता. याला म्युझियममध्ये ठेवला ना तर म्हणजे काय बोलू मी, असं काय काय किती काय बोली लागेल म्हणजे या केकची. असा म्युझियममध्ये ठेवण्याच्या लायकीचा केक होता ना. ऐसा केक किसी ने देखा होगा ना, ऐसा केक किसी ने बनाया होगा कभी लाईफ में, जिंदगी में. असा केक बापरे, मला खरंच कळलं बेकिंगचं काय उगमस्थान युरोपमध्ये असे केक बनतात. नको भाई, हम यही अच्छे है जिधर है, एकदम मस्त आहे, सही आहे. आमच्या इथे आमचं उगमस्थान नसलं तरी आम्ही फर्स्ट कॉपी ह्याच्यापेक्षा बेटर बनवतो. देवा, हॉरिबल. म्हणजे एवढी हाईप केली ना, वेगळा असणार आहे आणि हो असं काहीतरी युनिक आहे. सगळेजण नॉर्मली असं साधाच एकच काहीतरी फ्लेवरचा आणतात, पण मण्यारने माझ्यासाठी काहीतरी वेगळं आणलं आहे. भाई ठीक आहे, तुझ्यासाठीच ठेव त्याला. आणि हा वेगळा केक, हा वेगळा एक्सपिरियन्स तुलाच लखलाव, आम्हाला नको, आम्हाला अजिबात नको. आम्हाला एकच फ्लेवर आवडतो, एकच फ्लेवर. आम्हाला मल्टिपल फ्लेवर नाही आवडत. आणि मी शेंगदाण्याची चटणी केली आहे. आता जास्त काही खायला नको होतं, मी चकुल्या केल्या आणि चकुल्याबरोबर माझी शेंगदाण्याची चटणी एकदम वेगळी असते आणि एकदम वेगळ्या पद्धतीने मी बनवते. खूप अप्रतिम लागते. परत बोललीस अप्रतिम लागते. तुला कोणी विचारलं आहे का? हां, आणि तुला कोणी काही विचारत पण नाही आहे की, कारण तू काय न विचारताच सगळं तुझं अप्रतिम आणि सगळंच काही चांगलं होतं. आणि काय ती शेंगदाण्याच्या चटणीच्या नावाखाली ठेचा बनवत असते. दरवेळेला ठेचाच बनवते, खरडा बनवते, त्याला शेंगदाण्याची चटणी बोलते. आणि मग परत शेंगदाण्याची चटणी बनवते, त्याला खरडा बोलते. आणि मग खरड्यामध्ये हे नाही टाकत, काय शेंगदाणे नाही टाकत, मग तो ठेचा बोलते त्याला. म्हणजे काय तू जा ना पागल औरत. आणि एकदम अशी मऊ झालेली आहे. काय बोलते का, केक आहे ती, चटणी आहे ना, शेंगदाण्याची चटणी आहे ना, मऊ कशी होईल? मऊ झालेली आहे. तू डोक्याने मऊ आहे, डोक्याने. आणि मी म्हटलं ना मंडळी, ही एकूण एक आपले पॉडकास्ट ऐकते आणि आपल्या कॅरेक्टर्सना पण जाऊन बघते की काय झालं काय नाही. तर त्यांचं तर आपलं ते आता लेटेस्ट पॉडकास्ट झालं, त्याच्यानंतर बुचडाने नॉर्दर्न लाईट्सचा एक शॉर्ट टाकला वाटतं. तर लगेचच ही पण नॉर्दर्न लाईट्सचा विषय घेऊन आले. आमच्या इथे पण दिसतं आणि आमच्या इथे पण एकदा दिसलं होतं, होणा माण्यार. आणि आमच्या इथे पण एकदा दिसलं होतं. आणि कुठे आम्ही म्हणजे एकदम तसं नाही पण होतं, इथे पण कधी दिसतं. ओके, दिसतं तर दिसतं ना. हां, तर काय मग आम्ही नाचू, दिसतं तर. म्हणजे कशामध्ये पण कॉम्पिटिशन, ते तिच्याकडे दिसतं तर माझ्याकडे पण दिसतं. म्हणजे हिने त्या दिवशी माझं पॉडकास्ट ऐकलं वाटतं, तर हिला असं वाटलं की ती आपलं ढापते, तर अजून एक आपल्याला ढापायला मिळाला. तर आता हिचं पण ढापायचं, मग आता हिचं पण कॉन्टेंट ढापायला लागली. अगं बाई, त्या दिवशी तू जो चंद्र बघितला ना, तो चंद्र पृथ्वी तलावरच्या सगळ्यांना दिसलेला. तर ते तू काही बडबडत असते. आणि आता ते नॉर्दर्न लाईट कधीच्या काळात कधी काहीतरी दिसले असतील चुकून मागून, तर ते सांगते की माझ्याकडे पण दिसले होते. तुझ्याकडे मण्यार दिसतो ना, त्याला बघ, तो अँटिक पीस आहे, भेटलाय तुला, त्यालाच बघत बस, त्याला दाखव लोकांना. केक आणलाय रे बाबा. आणि ती फुलं परत ठेवली. ती पहिले घेतलेली तरी चांगली होती, जरा फ्रेश टवटवीत आणि मस्त कलर वाटत होता. तो ठेवला आणि कुठली तरी काळपटलेली सुकटलेली फुलं आणली एवढीशी. स्वस्त असणार, म्हणजे असतं ना असं एका ह्याच्यामध्ये अशी ठेवलेली असतात, थोडी सुकलेली बिकलेली, त्याची प्राईस कमी असते. म्हणून त्याने ती फ्रेशवाली ठेवली, त्याची प्राईस थोडी जास्त असणार. आणि थोडीशी सुकली आहे, पण काय ठीक आहे, एवढं काय कळतंय येडीला. हिला सांगतो की हीच चांगली आणि मला तुला रेड द्यायची होती, म्हणून तिथे तसं बोलून आला रेड घेऊन. पण ती रेड सुकलेली होती आणि ती थोडंसं म्हणजे डिफेक्टिव्ह असणार, आणि म्हणून त्याची प्राईस कमी होती, तर ती उचलून घेऊन आला.
आणि जसं आपण ऑलरेडी गेस केलेलं ऑलरेडी की काही सरप्राईज वगैरे नव्हतं, सगळं हिनेच प्लॅन केलेलं होतं. आधी स्टार्टिंगला हिनेच सरप्राईज आणि मला कुठे घेऊन जाणार आहे मला माहिती नाही, त्यांनी प्लॅन केलं आहे आणि ते सांगणार वगैरे. पण असं नंतर शेवटी हिनेच रिव्हील केलं की सगळं हिच्याच प्लॅन. म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये ही किती वेळा खोटं बोलली. अगं आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तरी थोडं तरी तेव्हा तरी खरं बोलायचं गं. एक दिवस वर्षातनं एक दिवस तरी खरं बोलायचं. त्या दिवशी पण इतकं खोटं. आधी तर स्टार्टिंगला बोलली की ते फेरीने माझ्यासाठी गिफ्ट घेतलं आणि मला माहिती आहे ती बोलली की तुला पाहिजे तर उघड तू बघ म्हणून, काही प्रॉब्लेम नाही, पण नको मी तिच्यासमोरच ओपन करेन. आणि नंतर मग केक कटिंगच्या वेळेस काय आहे फेरी याच्यामध्ये काय आहे. तेव्हा आम्ही गेलो होतो ना, तू बाहेर होती तेव्हा आम्ही गेलो होतो, तेव्हा तू बाहेर होती आणि तेव्हा मी आणि पापाने घेतला होता. अगं बाई तूच बोलली ना की ती सकाळीच तुला सांगून गेली आहे आणि तुम्ही तिथे हायडलबर्गला गेलेला तेव्हा हेडनबर्गला गेलेला तेव्हा तिथून घेतलं होतं. आणि मग परत संध्याकाळी तिला काय विचारते की कुठून घेतलं होतं, वाव सरप्राईज आणि काय आहे माझ्यासाठी वगैरे. परत म्हणजे स्वतः जसं परत हँचूंग माझा बड्डे हँचूंग तसं त्या मुलीला पण 10 वेळा की ते आम्ही घेतलं होतं तुझे सरप्राईज घेतलं होतं ते ऐकायला किती वेळा तिला तेच रिपीट करायला लावते. अशी ना म्हणजे काय विचित्र नेक्स्ट लेवलची गावठी अडाण टट्टू बाई आहे. कधीच सुधारू शकत नाही. झाली ना तर हिची जाणारी म्हणजे असं बड्डे आहे ना चांगलं शुभ तोंडातनं काढ ना लोकांच्या, कशाला ना फालतूचे फटके खायला येते परत तोंडूच कटून. आणि काय तरी मला सरप्राईज आहे, मला नाही माहिती कुठे घेऊन जाणार आहे आणि त्यांनीच बुक केलं आहे आणि तेच. आणि नंतर मग मण्यारची पण स्क्रिप्ट इतकी फालतू ना, मण्यार लगेचच की चला आता झालं, आता आपण मी याचा विचार करते आपण इथेच आता घरातच काहीतरी करून खाऊया. घरातच अरे घरात काय तुला रेडी व्हायला एवढं सांगितलं, एवढी रेडी झाली मी आता एकदम स्मूथ मेकअप करते वगैरे हे सगळं, आणि आता आम्ही जाणारच आहोत, आम्हाला बाहेरच जायचं आहे. हे तुला आधी तू बोलली आम्हाला बाहेरच जायचं आहे, मी रेडी होते त्याच्यासाठी वगैरे, आणि मी आता दुसरे कपडे घालणार होती पण आता बाहेरच जायचं आहे तर मी आता म्हणून मी हाच ड्रेस घातला आणि छान दिसतोय ना, किती सुंदर दिसतोय ना माझ्यावर, खूप छान दिसतोय, खूप छान आहे हा ड्रेस, आणि ही माझी डिऑरची लिपस्टिक आणि हे मी लावते आहे आणि हे करते आहे. एवढं सगळं केलं. ते नेहमीच स्वतःचे डायलॉग मारून घेतले की छान दिसते, हे छान दिसणार, हे असं होणार आणि तसं होणार. आणि ते सगळं झाल्यानंतर हा डायलॉग कसा काय सूट होईल मण्यार, ती तर आहेच पण तू मोठा आहेस, मोठा जसा तो केकवर आहे ना तसा 1 नंबरचा हगरा, नुसता सगळीकडे गुण ठेवत असतो. काय तर म्हणे की आता घरी जाऊया काय, सगळी तयार, सगळं माहिती आहे तिला, तयार झाली एवढी आणि घरी जेवणी ती बोलते घरी बनवायचे. किती ओव्हर ॲक्टिंग रे तुमची ना, पूर्णच्या पूर्ण कट. आणि मग कुठे जाणार हे सगळं काही हिला माहिती नव्हतं. आणि मग मण्यार सांगतो की आपण ना तिथे जाणार आहे, तिथे जर्मनीच्या साईडला वगैरे. आणि मग ही तिथे गेल्यावरती मग टेबलवर बसल्यावर बोलते की मी म्हणाले की आपण इतक्या वेळेला आपण लेबनीज खातो, पिझ्झा खातो, इंडियन खातो, सगळं खात असतो, पण बरेच दिवस झाले आपण बर्गर नाही खाल्ला, तर आपण बर्गर खाऊया म्हणून आज आम्ही काहीतरी वेगळं खायला म्हणजे बर्गर खायला आलो आहोत. आणि इकडचा बर्गर खरंच वेगळा असतो आणि इकडे बर्गर मिळतो, खूप चांगला बर्गर मिळतो, म्हणून ह्याचं नाव बर्गर कंपनी आहे. ओ माय गॉड. अरे अजून एक मंडळी समजलं तुम्हाला, समजलं का नाही समजलं बघा. थंडीमध्ये थंडी वाजते, रीडिंगमुळे वाचन सुधारतं. आणि अजून एक काहीतरी होतं ते मी विसरली आता, काय होतं ते तुम्ही मला सांगा. आणि आता 4था शोध ते म्हणजे बर्गर फॅक्टरीमध्ये बर्गर मिळतो. बजाव ताली. अरे झमुरा आला इथे, झमुऱ्याच्याच वळणावर चालली आहे, त्याच ट्रॅकवर आहे बोंबली. सो बोंबडे, जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे हे तुला सरप्राईज होतं आणि तुला कुठे चाललोय काय चाललोय माहिती नव्हतं, तुला शेवटच्या क्षणापर्यंत हेही माहिती नव्हतं की घरी जेवण बनवायला लावतोय का मण्यार, जे पॉसिबलच नाही आहे हे तर तुला माहितीच होतं. बाकी शाणी डॅम्बिस 1 नंबरची पोचलेली वाह्यात ठग लाईफ, बंटी बबली पार्वता माने, खोटारडी भामटी भुरटी, कोणाला उयाळा बनवते तू. तिकडे जाऊन म्हणते की मला खायचं होतं आणि म्हणून मी सांगितलं, तू सांगितलं तर इतका वेळ सरप्राईज कसलं होतं डोंबल्याचं. सो अशा रीतीने हिचा थुकरट आणि फालतू बड्डे
असा बड्डे असण्यापेक्षा लोक म्हणतील नको, माझा बड्डे मी जसा सेलिब्रेट करते तसाच चांगला आहे, असा बड्डे अजिबातच सेलिब्रेट व्हायला नको, असा बड्डे नको, केव्हाच नको, असा हिचा हा बड्डे समाप्त झालेला आहे. भरपूर रील, भरपूर पिक्चर्स म्हणजे फोटो आणि स्वतःच असं सेल्फ ऑब्सेस्ड बाईने ते अंगावर ते मॅन्डेटरी क्लिक्स बरोबर अंगावरनं हात फिरणं, ते छाताड पुढे करणं, ते डुंगू मागे करणं आणि मग इंजेक्शन घेणं, मुलींना झोपणं, हे सगळे कार्यक्रम जे मॅन्डेटरी असतात ते करून हा बड्डे संपन्न झालेला आहे. तर तुम्हाला असा बड्डे सेलिब्रेट करायला आवडेल का? तर ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. पहिले जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्या नक्की, नाही तर बघा फेल करणार मी तुम्हाला. सो मॅन्डेटरी येते, लवकर पोर्टफोलिओ सबमिट करा तुमचा. चला बाय, टेक केअर, हॅपी वीकेंड, मासलामा.